संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सर्व महाविद्यालयातील BA भाग 1 प्रथम सत्रातील सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत। यापूर्वी अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार 2 व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करण्यात आले, ज्यामध्ये पहिला व्हिडिओ हा भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये यावर आधारित होता, तर दुसरा व्हिडिओ हा भारतीय संविधानाची उद्देशिका यावर आधारित होता। आणि हे दोन्ही व्हिडिओ प्राध्यापक आनंद वेले डॉक्टर आनंद वेले सर यांनी आपल्यासमोर आणलेले होते। यानंतरचा जो भाग आहे या युनिटमधला तिसरा, तो म्हणजे मूलभूत हक्क आणि कर्तव्य। आज आपण मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांच्यावर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार म्हणजे काय आपण ते समजून घेऊ, आणि त्यानंतर कोणते मूलभूत हक्क आपल्या भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत त्यावर आपण थोडासा फोकस करून त्यावर आपण चर्चा घडून आणू। सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत हक्क, ए स्टेट इज नोन बाय द राईट्स इट मेंटेन्स, हे प्रोफेसर लास्की यांचे विधान। सुप्रसिद्ध एखादे राज्य आपल्या नागरिकांना किती हक्क प्रदान करते यावरून त्यांचा दर्जा ओळखला जातो। म्हणजेच प्रोफेसर लास्कींनी आपल्याला असं सूचक म्हटलेलं आहे की एखादे राज्य म्हणजे देश, राज्यशास्त्रामध्ये राज्यचा अर्थ देश असा होतो, तर एखादे राज्य स्टेट आपल्या राज्यातील नागरिकांना किती मूलभूत अधिकार प्रदान करते त्यावरून त्याचा दर्जा ठरलेला असतो। म्हणूनच निरनिराळ्या देशात निरनिराळ्या प्रकारचे आणि संख्येने अधिक आणि कमी मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे। भारताच्या संदर्भात राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत हक्क म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया। एखादे राज्य किंवा त्या राज्याचं संविधान त्या देशातील नागरिकांना किती प्रकारचे अधिकार प्रदान करते, आणि सोबतच जे अधिकार प्रदान करते ते अधिकार घटनेमध्ये समाविष्ट केलेले असतात, म्हणजे अर्थात ते लिखित असतात। त्याची अंमलबजावणी करणे शासनाला बंधनकारक असते, आणि जर त्याची म्हणजेच त्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसेल तर नागरिकांना न्यायालयात जाण्याचा, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो, आणि न्यायालय त्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करायला सरकार भाग पाडते। असे जे अधिकार संविधानामध्ये अंतर्भूत केलेले आहे त्या सर्व अधिकारांना मूलभूत अधिकार असे म्हणतात। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की नागरिकांना तर अनेक अधिकार पाहिजे। चांगलं जीवन जर जगायचं असेल आणि त्या चांगल्या जीवनाला चांगल्या पद्धतीने जगण्याकरिता वेगवेगळे अधिकार राज्याने प्रदान करणे आवश्यक आहेत। पण प्रश्न हा निर्माण होतो की सर्वच राज्य आपल्या संविधानामध्ये नागरिकांचे सगळेच मूलभूत अधिकार समाविष्ट करू शकत नाही, कारण त्या देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्या देशाची सामाजिक परिस्थिती कशी आहे, ह्या सगळ्या बाबीवर एखादे राज्य किती मूलभूत अधिकार प्रदान करते हे त्यावर अवलंबून असते। पण जे अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट केल्या गेलेले आहे त्या सर्व अधिकाराची अंमलबजावणी करणे शासनाला बंधनकारक असल्यामुळे आणि नागरिकांना न्यायालयात जाण्याचा अधिकार असल्यामुळे न्यायालय निश्चितच तो अधिकार, ज्या अधिकाराची अंमलबजावणी शासनाने केलेली नाही त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याला शासनाला किंवा राज्याला बाध्य करते। त्याला या ठिकाणी मूलभूत अधिकार असे म्हटलेलं आहे। या मूलभूत अधिकाराचं महत्त्व काय आहे ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया। लोकांना आपले चांगले जीवन चांगल्या रीतीने जगता यावे यासाठी त्यांना काही मूलभूत हक्क देणे आवश्यक आहेत। म्हणजे आपले जे जीवन आहे ते चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने जगता यावे, म्हणजेच या देशातील असणाऱ्या परिस्थितीवर मात करताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे अधिकाराच्या माध्यमातून, त्या सगळ्या गोष्टी, ते सर्व अधिकार नागरिकांना प्राप्त होणे आवश्यक आहेत। दुसरं आहे, मूलभूत हक्कांच्या घटनेत समावेश केल्याने बहुमतधारी पक्ष हुकुमशाही गाजवू शकत नाहीत। दुसरं तत्त्व हे आहे या ठिकाणी की जर अधिकार, मूलभूत अधिकार हे जर, किंवा नागरिकांचे मूलभूत अधिकार म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू की नागरिकांचे अधिकार जर घटनेमध्ये समाविष्ट केलेले असले तर जनतेवर अन्याय होत नाही। म्हणजे शासन कोणतंही हो, सत्ता कोणाची असो, ते शासन बाध्य राहील त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी, हा त्याचा अर्थ आहे। व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि राज्याची शक्ती या दोन्हीवर आवश्यक त्या मर्यादा घातल्या जातात।
म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि राज्यशक्ती जे आहेत, जर मूलभूत अधिकार संविधानामध्ये समाविष्ट केले असेल तर आपोआपच राज्यावर नियंत्रण प्रस्थापित होते आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहते, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. दुसरं, लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी मूलभूत हक्क घटनामान्य असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या देशामध्ये लोकशाही परिपक्व, मजबूत, सुदृढ आणि तिचं यश जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान करणे आवश्यक आहे. जर नागरिकांना मूलभूत अधिकार असेल तरच राज्य त्या नागरिकांची पिळवणूक करणार नाही किंवा त्यांच्या अधिकारावर गदा आणणार नाही किंवा त्यांचे अधिकार हे हिसकावून घेतले जाणार नाही. आणि शेवटचं आहे, जनतेचे कल्याण व अंतिम हित याची हमी मूलभूत हक्कामुळे दिली जाते. म्हणजे नागरिकांचे मूलभूत हक्क जर असतील तर निश्चितच जनतेचे कल्याण होईल. मी असं म्हणेल, थोडंसं आपण मागे जाऊया. एकतर संविधान निर्माण होण्यापूर्वीचा भारत असो किंवा मग देशातली त्या काळातली परिस्थिती असो, जिथे अधिकारच नाही तिथे कल्याणाचा प्रश्न निर्माण होत नाही. जिथे जिथे राजेशाही होती, जिथे जिथे हुकुमशाही होती, जिथे जिथे व्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं, त्या देशात जे जनतेचे अधिकार होते ते जनतेचे अधिकार किंवा चांगल्या गोष्टी जनतेला चांगलं जीवन जगण्याकरता ज्या आवश्यक होत्या त्या हिरावून घेतल्या जात होत्या. उदाहरणार्थ भारतामधचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर अस्पृश्यता या तत्त्वाचं पालन होत असल्यामुळे तथाकथित लोकांवर त्यावेळी अन्याय केल्या जात होते. ते अन्याय साहजिकच राज्याकडून व्हायचे, समाजाकडून व्हायचे, व्यक्तिसापेक्ष असायचे. त्याला कारण एकच होतं की मूलभूत अधिकार हे सगळं सामान्य जनतेमध्ये नव्हते. म्हणजे विशिष्ट लोकांनाच अधिकार प्रदान केले गेले होते, विशिष्ट लोकांना अधिकार दिले गेले नव्हते. म्हणजेच बराचसा वर्ग या देशामध्ये चांगलं जीवन जगण्यापासून वंचित झाला होता आणि जर त्यांना चांगलं जीवन जगायचंच असेल तर त्यांना मूलभूत अधिकार प्रदान केल्याशिवाय पर्याय नव्हता. हे जेव्हा जगाच्या लक्षात आलं किंवा देशाच्या लक्षात आलं तेव्हा हे सगळे अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले. अशा पद्धतीने एखादे राज्य, जे सुरुवातीला आपण म्हटलं की आपल्या नागरिकांना मूलभूत अधिकार किती प्रदान करते यावर त्या राज्याचा दर्जा अवलंबून असतो. आणि इतकंच नाही तर एखादे राज्य कोणत्या प्रकारचे मूलभूत अधिकार प्रदान करते हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावर सुद्धा त्या राज्याचा दर्जा अवलंबून असतो. म्हणून मी या ठिकाणी असं म्हणेल की या भारतीय संविधानामध्ये या भारतीय संविधानकारांनी या भारतीय जनतेला दिलेले मूलभूत अधिकार कोणते, म्हणजेच भारतीय नागरिकांसाठी कोणते अधिकार हे भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलेले आहे हे आपण पाहूया. भारतीय घटनेच्या 3ऱ्या विभागात नागरिकांचा मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. या हक्कांना बाधा येईल असे कोणतेही कायदे कोणत्याही विधिमंडळात करता येणार नाही. भारतीय घटनेने नागरिकांना प्रदान केलेले एकूण 6 मूलभूत हक्क आहेत ते पुढील प्रमाणे. म्हणजे भारताच्या संविधानाच्या 3ऱ्या भागात जो मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला तो याप्रमाणे. कोणकोणते अधिकार भारतीय नागरिकांना प्राप्त झाले ते एकूण 6 आहेत. पहिला अधिकार आहे समतेचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी. दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू फ्रीडम. तिसरा अधिकार आहे शोषणाविरुद्ध अधिकार, राईट टू अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. चौथा अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. 5वा अधिकार आहे संस्कृती व शिक्षणविषयक अधिकार, कल्चर अँड एज्युकेशनल राईट्स. आणि 6वा अधिकार आहे जो की हा 6वा अधिकार असल्याशिवाय वरील 5 मूलभूत अधिकाराला कोणत्याही प्रकारचा अर्थ नव्हता. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांनी घटनात्मक उपायाच्या अधिकाराला घटनेचा आत्मा असं संबोधलेलं आहे, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमिडीज. म्हणजेच जोपर्यंत मूलभूत अधिकारात जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाचं परिमार्जन करण्याकरिता किंवा त्या अन्यायाला दुरुस्त करण्याकरिता जर मूलभूत अधिकारच नसेल तर वरील कोणत्याही मूलभूत अधिकाराला अर्थ प्राप्त होत नाही. अशा प्रकारचे 6 अधिकार भारतीय नागरिकांना प्राप्त झाले. कोणकोणते आहेत ते पुन्हा एकदा पाहूया. भारतीय नागरिकांना प्राप्त झालेले अधिकार, पहिला आहे समतेचा अधिकार, दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, संस्कृती व शिक्षणविषयक अधिकार आणि घटनात्मक उपायाचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, राईट टू अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, कल्चर अँड एज्युकेशनल राईट आणि राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमिडी. तर अशा पद्धतीने
आपल्याला जे अधिकार प्राप्त झाले त्या अधिकाराला आपण सविस्तरपणे पुढील प्रमाणे पाहूया. समतेचा अधिकार जो आहे, राईट टू इक्वॅलिटी, या अधिकाराला आज आपण या व्याख्यानामध्ये पूर्णपणे समजून घेऊया. समतेचा हक्क. समता हा सगळ्यात महत्त्वाचा भारतीय नागरिकांच्या जीवनातील चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याकरिता असलेला भाग होता. 1947पर्यंत जोपर्यंत भारतामध्ये स्वतःचं संविधान अवलंबिल्या गेलं नव्हतं तोपर्यंत समता ही, म्हणजेच आपण त्याला असं म्हणू की कोणत्याही प्रमाणात नागरिकांमध्ये समता तेव्हा पाहायला जात नव्हती. विषमता मोठ्या प्रमाणामध्ये होती. म्हणून समतेचा हक्क हा नागरिकांचा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे. मग या ठिकाणी समता म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहू. तर नागरिकांनी निर्माण केलेली जी विषमता आहे, समाजाने निर्माण केलेली जी विषमता आहे, ती विषमता नष्ट करणे म्हणजे समानता होय. आता मानवाने निर्माण केलेली विषमता कोणती? तर संविधान निर्माण होण्यापूर्वी भारतामध्ये व्यक्तीमध्ये जो भेद केला जात होता, तो भेद जर नष्ट करायचा असेल तर सर्वांनाच समानता प्रस्थापित करणे आवश्यक आहेत. या ठिकाणी समता म्हणजे सारखेपणा नसून तर समता म्हणजे मानवाने निर्माण केलेली विषमता होय, आणि समता म्हणजे मानवाने निर्माण केलेली विषमता नष्ट करणे होय. आणि ही विषमता जर नष्ट करायची असेल तर ती तरतूद भारतीय संविधानामध्ये असणे आवश्यक होती. म्हणून काय काय तरतूद या भारतामध्ये समतेच्या हक्काच्या संदर्भात? पहिली तरतूद आहे, सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. नागरिकांमध्ये भेदभाव असू नये. नागरिकांना समान संधी असायला पाहिजे. नागरिकांना अस्पृश्यता निवारण हे राज्यामध्ये त्याचं उच्चाटन व्हायला पाहिजे. आणि शेवटी या पदव्यांची समाप्ती. तर यामध्ये सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहे याचा अर्थ असा होतो की 14व्या कलमामध्ये सर्व नागरिकांना कायद्याने समान लेखण्याची हमी देण्यात आलेली आहे. म्हणजे तो देशाचा राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो किंवा एखाद्या राज्याच्या गावातील सामान्य नागरिक, हे सर्व लोक आपल्या देशामध्ये कायद्यापुढे समान आहे. म्हणजेच प्रत्येक जो कायदा होतो, भारतीय पार्लमेंटने केलेला कायदा, हा कायदा सर्वांसाठी समान असेल. याचं थोडंसं आपण जर मागे गेलो तर 1950 पूर्वी म्हणा किंवा 1947 पूर्वी या देशामध्ये कायदे हे व्यक्तिपरत्वे असायचे. विशिष्ट लोकांसाठी विशिष्ट कायदे असायचे. ते मात्र भारतीय संविधानाने आता नष्ट केलेला आहे. भारतीय कायदेपालिकेने केलेला कायदा हा सर्व भारतीय नागरिकांसाठी समान असेल. दुसरं, भेदभाव असू नये. धर्म, वंश, जात, जन्मस्थान यांच्या आधारावर नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. तो कोण्या धर्माचा आहे, तो कोण्या वंशाचा आहे, तो कोण्या जातीचा आहे, त्याचा जन्म कुठे झाला, या आधारावर आता भेदभाव केला जाणार नाही. मग केला जात होता का? त्याचं उत्तर सरळ स्वातंत्र्यापूर्वी होय असे आहे. म्हणजे धर्माच्या आधारावर त्याला महत्त्व होतं, वंशाच्या आधारावर त्याला महत्त्व होतं, जातीच्या आधारावर त्याला महत्त्व होतं, तो कुठे जन्माला आला त्याच्या आधारावर त्याला महत्त्व होतं. आणि जर असं असेल तर ते अगेन्स्ट टू इक्वॅलिटी होईल, समतेच्या विरुद्ध होईल ते. म्हणून जर व्यक्तीला चांगलं जीवन जगायचं असेल मग तो कोण्या जातीचा आहे, तो कोण्या धर्माचा आहे, तो कोण्या वंशाचा आहे, यावर आधारित ते असता कामा नये. म्हणून यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, हे तत्त्व उदयाला आलं. त्यानंतर समान संधी. समान संधी याचा अर्थ असा होतो की सरकारी नोकऱ्या आणि राजकीय पदे जी असतील ही कोणाच्या मालकीची नाही, ती राज्याच्या मालकीची आहे. सरकारी नोकऱ्या असेल त्या कोणाच्या मालकीच्या नाही, त्या राज्याच्या मालकीच्या आहेत. मग अशा प्रकारच्या नोकऱ्या प्रदान करीत असताना सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार, आता पात्रता म्हणजे काय, मग तो जातीने कोणी असो, धर्माने कोणी असो, वंशाने कोणी असो, जन्माने कुठेही आलेला असो, महिला असो किंवा पुरुष, याचा विचार न करता ज्या नोकऱ्या या लोकांना देण्यात येतील, हे नोकरी देत असताना त्याची जी पात्रता आहे त्या पात्रतेच्या आधारावर ही नोकरी दिल्या जाईल. अशा प्रकारची समान संधी भारतीय नागरिकांना देण्याचा प्रयत्न झाला. याचा अर्थ यापूर्वी असमानता होती का या बाबतीत? त्याचं उत्तर हो आहे. स्वातंत्र्यापूर्वी
किंवा भारतीय संविधान निर्माण होण्यापूर्वी समान संधी अस्तित्वात नव्हती. विशिष्ट लोकांनाच विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्या दिल्या जात होत्या. विशिष्ट लोकांनाच विशिष्ट राजकीय पदे दिल्या जात होती. ही पदे देणे बंद करून सर्व नागरिकांना त्यांच्या कुवतीनुसार आणि त्यांच्या पात्रतेनुसार देण्याचा प्रयत्न समान संधीच्या आधारावर करण्यात आलेला आहे. नंबर 4 आहे अस्पृश्यता निवारण. अर्थातच पहिले स्पृश्य आणि अस्पृश्य हा भेद केला जात होता. आता मात्र अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा समजल्यात येऊन जर कोणी जात, धर्म, वंश, पंथ, जन्म या आधारावर कोणाला अस्पृश्य मानत असेल, त्याला स्पर्श करणे म्हणजे विटाळ मानत असेल, तर आता मात्र त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. जर अशा प्रकारची परिस्थिती असेल तर निश्चितच ती सामाजिक विषमता होती आणि ही सामाजिक विषमता दूर करण्याकरिता नागरिकांना अस्पृश्यता निवारण्यासंबंधीचा कायदा नागरिकांसाठी निर्माण करून शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे गुन्हा जर कोणी व्यक्ती नागरिक अशा प्रकारच्या तत्त्वाचं पालन करीत असेल तर तो गुन्हा समजण्यात येईल आणि या आधारावर अशी हमी देण्यात आलेली आहे की यानंतर मात्र कोणी स्पृश्य आणि अस्पृश्य असणार नाही. आणि शेवटचा आहे समानतेच्या अधिकारामधलं पदव्यांची समाप्ती. ब्रिटिशांच्या काळामध्ये दिल्या जाणाऱ्या पदव्या ह्या विषमता निर्माण करीत होत्या. विशिष्ट लोकांना विशिष्ट पदव्या होत्या. राव बहादूर असेल, खान बहादूर असेल, देशमुख असेल, सरदेसाई असेल वगैरे वगैरे ह्या पदव्या विशिष्ट लोकांना होत्या. अशा पदव्या देणे म्हणजे व्यक्तिमध्ये भेद करणे होय. स्वातंत्र्यानंतर किंवा भारताच्या संविधानाच्या निर्मितीनंतर मात्र अशा प्रकारच्या पदव्या बहाल करणे म्हणजे ती विषमता होती, त्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत. आता मात्र व्यक्तीकडून ज्या ज्या त्यांच्या पात्रतेच्या कुवतीच्या आधारावर कार्य केल्या जाते, मग ते देशाच्या सामाजिक सेवेला वाहून घेणारे असेल, देशाच्या संरक्षण व्यवस्थेला वाहून घेणारे असेल, देशाच्या सांस्कृतिक व्यवस्थेला वाहून घेणारे असेल, देशाच्या राजकीय कामासाठी वाहून घेणारे असेल किंवा देशासाठी वाहून घेणारे असेल, मग तो कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे, कोण्या पंथाचा आहे, त्याचा जन्म कुठे झाला या आधारावर त्याचा विचार न करता सरळ त्याने केलेले जे कार्य आहे, देशासाठी त्याने जे डिवोशन दिलेलं आहे त्या डिवोशनच्या आधारावर त्या पदव्या देण्यात येईल, ज्यामुळे व्यक्तीमध्ये विषमता निर्माण होणार नाही. थोडक्यात याचा अर्थ असा होतो समानतेचा अधिकार म्हणजे आता मात्र सर्व व्यक्ती समान आहेत. जात, धर्म, वंश, लिंग या आधारावर पदव्या देण्यात येणार नाही. या आधारावर त्यांच्या नोकऱ्या असणार नाहीत. या आधारावर त्यांना राजकीय पदे देण्यात येणार नाहीत किंवा या आधारावर अशा प्रकारचे कायदे करण्यात येणार नाही की जे कायदे फक्त विशिष्ट वर्गासाठी असेल किंवा विशिष्ट वर्गासाठी नसेल. अशा प्रकारची हमी जी नागरिकांना, भारतीय जनतेला भारतीय संविधानाने दिली आणि ही हमी नुसती दिली नसून संविधानामध्ये नमूद केलेली आहे. आणि संविधान नमूद केल्यानंतर जो तुम्हाला शेवटचा अधिकार दिला, मूलभूत अधिकार, तो म्हणजे न्यायालयात जाण्याचा अधिकार, या अधिकारानुसार जर तुम्ही कोणी अर्थात एखादी व्यक्ती, एखादी संस्था किंवा शासन, राज्य असेल किंवा केंद्र सरकार असेल, अशा प्रकारच्या विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर सगळ्या भारतीय नागरिकांना उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि न्यायालय सर्व भारतीय नागरिकांच्या पाठीशी उभे आहे. म्हणूनच अशा अधिकाराला मूलभूत अधिकार असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण पहिला अधिकार मूलभूत अधिकारामधील संमतीचा अधिकार पाहिलेला आहे, तो संपवू. नंतरच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या अधिकाराला आपण सुरुवात करू. धन्यवाद. आपल्या सर्वांना हे व्याख्यान निश्चितच फायदेशीर ठरेल असे गृहीत धरून मी डॉक्टर सुनील भाऊरावजी चकवे, मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा आपला सर्वांचा निरोप घेतो आहे. थँक्यू.